जय भीम. मी मिलिंद गायकवाड, भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड. रात्री काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ थाटे यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे. हे अत्यंत निंदनीय प्रकार आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मोर्चे आंदोलने होत असतावेळी मी म्हणत नाही की कोणीही कोणत्या महापुरुषावर टीका करावी. महापुरुष हे सर्व सारखेच असतात. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, लहुजी वस्ताद असो, अण्णाभाऊ साठे असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, कोणीही कोणत्याही महापुरुषावर टीका करू नये. ती आपली लायकी नाही. परंतु एखाद्या व्यक्तीने जर टीका केली तर त्याला कायदेशीर मार्गाने त्याच्यावर संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याला गुन्हा दाखल करता येतो. पण तुम्हाला झुंडशाहीने येऊन रात्रीच्या 2 वाजता एकट्याला गाठून 25-30 लोकांनी गांडूच्या अवलादीवानी त्याला मारताय. हे कुठलं तुमचं समर्थन झालं उपवर्गीकरणाला? अहो, मातंग समाजातील बरेच नेते काही पण बोलत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलत आहेत, महार म्हणत आहेत, महारांच्या अवलादी म्हणत आहेत, धेडगे म्हणत आहेत, बाबासाहेबांच्या वंशजाला बोलत आहेत. तरी पण आम्ही शांत आहोत. पण तुम्ही सुरुवात केली. संपूर्ण मातंग समाजाला मी दोषी धरत नाही. संपूर्ण मातंग समाजातील बांधवांनी मनावर घेऊ नये. ज्या भडव्यांनी राजूभाऊ थाटेला मारहाण केली त्या भडव्याबद्दल बोलतोय. अरे, झुंडशाहीने काय मारता? रात्री अपरात्री गाडी अडवून खोटं बोलून, दादा जय भीम, मी तुम्हाला भेटतोय, मला भेटायचं आहे म्हणून प्री प्लॅनिंग मध्ये मारताय. ही पद्धत चुकीची आहे. आम्हाला पण मारता येतं, पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शांतीच्या मार्गाने जाणारे बौद्ध आहोत. परंतु बाबासाहेबांनी आम्हाला क्रांती पण शिकवली. संबंधित पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु हे सर्व या मनुवादी सरकारची चाल आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आता बरं वाटतंय ना मांगामारामध्ये भांडणं लावून? कळ लावून कौतिक पाहणं याला म्हणतात. कळ लावून कौतिक पाहणं याला म्हणतात. तुम्ही कळ लावून कौतिक पाहतात आणि आमचे येडे एकमेकांमध्ये भांडून घेत आहेत. राजूभाऊ थाटे असतील किंवा मातंग समाजातील काही नेते असतील, कृपा करून महापुरुषाला कोणीही बोलू नका. परंतु एकट्या वाघाला 25-30 लोकांच्या झुंडीने जय श्रीरामच्या घोषणा देत, जय श्रीराम मन, जय लहुजी मन म्हणून मारणे म्हणजे मॉब लिंचिंग आहे. अरे, हे कुठली तुमची मर्दानगी झाली? हे लहुजी वस्ताद, ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे लहुजी वस्ताद हे दांडपट्टा फिरवायचे, बहादर होते, ते मैदानी लढाई खेळायचे. मग तुमची हे मैदानी लढाई का रांडच्यानो रात्री 2 वाजता मारताय? ही बाब चुकीची आहे. भीम टायगर